श्री क्षेत्र गाणगापूर निवासी श्री ठाकूर महाराज लिखित श्री गुरुचरित्र कथायुक्त अल्पबोध हे पुस्तक आपण ऐकतोय। 2 अध्याय आपण ऐकले, ते आपण ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात ऐकले। आता समोर येऊन व्हिडिओ करूया म्हणून हा 3रा अध्याय आपल्यासाठी। नमस्कार, मी मृणाल मनोज गोखले। शिवाय चॅनलवर आपला मनापासून स्वागत। या चॅनलवर आपण आध्यात्मिक पोथी आणि पुस्तकांचं वाचन करतो। आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे कुठचाही अध्याय तुमचा चुकणार नाही। नामस्मरण आणि जय जयकार करून आपण वाचनाला सुरुवात करूया। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म श्री सद्गुरु दत्तानंद स्वामी महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म श्री सद्गुरु मौनिदेव स्वामी महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म श्री सद्गुरु संचारेश्वर स्वामी महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम दत्त। अध्याय 3रा। नामधारकाने सिद्धांना विनंती केली की आपण कुठे राहता, भोजन काय घेता, मी तुमचा दास होतो, मला सर्व सांगा, असे म्हणून त्याने सिद्धमुनींचे पाय धरले। तेव्हा सिद्धांनी त्याला आलिंगन दिले, आशीर्वाद दिला व आपला वृत्तांत सांगितला। ज्या ज्या ठिकाणी तुझे गुरु होते त्या त्या ठिकाणी माझा निवास होता। श्री गुरुस्मरण हाच आहार मी घेत असतो आणि श्री गुरुचरित्राची थोरवी हेच अमृतपान मी करतो, असे म्हणून सिद्धमुनींनी नामधारकास श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखविला। श्री गुरुचरित्राचे श्रवण केल्यास भोग, मोक्ष किंवा जी मनोकामना असेल ती सर्व पूर्ण होते। ज्ञानप्राप्ती ही श्री गुरुचरित्राच्या श्रवणाने होते। निपुत्रिकाला पुत्रलाभ होतो, त्या माणसाला ग्रहपीडा व्याधी होणार नाही। श्रवणाने माणूस ज्ञानी व आयुष्यमान होतो। हे ऐकून नामधारकाने सिद्धांना विनवणी केली की श्री गुरुचरित्र ऐकावे अशी माझ्या चित्तात आधीपासून इच्छा आहे। मी गुरुचा महिमा ऐकेन, मला सर्व विस्ताराने सांगा। तेव्हा सिद्धमुनींनी शिष्याला अभय दिले आणि त्याला आपल्या जागी नेले। गाणगापुराहून 1 कोस अंतरावर असलेल्या भीमा व अमरजा संगमावर असलेल्या पिंपळ वृक्षाच्या बुंध्याशी सिद्धमुनी त्याला घेऊन बसले व ज्ञानोपदेश करू लागले। ते म्हणाले, गुरुला ओळखण्यासाठी प्रथम आपले आचरण पाहावे, दृढ भक्ती मनात धरावी, मग श्री गुरु ओळखावा। तेव्हा नामधारक म्हणाला, अहो मी संसाररूपी सागरात विविध तापांच्या पुरात बुडालो, अज्ञानाच्या जाळ्यात गुंतलो आहे। सिद्धांनी त्याला आश्वासन दिले, मी तुझे संकट दूर करीन। ज्याच्या ठाई दृढ भक्ती नसते ते नेहमी दारिद्र्याने कष्ट काढीत असतात। जे लोक गुरुवर बोल ठेवतात त्यांच्या मनावर अविद्या मायेचे आवरण होते। तू मनात निर्धार धर, गुरु हा स्वभावातच कृपेचा सागर आहे, तुझी उपेक्षा करणार नाही। वेदांताचा जो बोध विषय म्हणजे परब्रह्म तेच आहे, सर्व भूतलावर तोच मोठा दाता आहे, मात्र पात्रतेनुसार ती कृपा होते। गुरुला उपमा देता येईल असे थोर जगात काहीच नाही। कल्पतरूची उपमा द्यावी तर कल्पतरूही आपण कल्पना करावी तेच पुरवतो। गुरुची याप्रमाणे श्रुतीत व स्मृतीत ख्याती आहे। नंतर नामधारकाने विनंती केली, मला स्वामींनी सर्व स्पष्ट सांगितले, माझे मन निर्मळ झाले, आता श्रीगुरूंचे चरित्र ऐकावे हाच एक ध्यास लागला आहे। तेव्हा सिद्धमुनी म्हणाले, मी सर्व पृथ्वीवर हिंडत आलो, गुरुचरित्र ऐकावे अशी कोणालाच बुद्धी झाली नाही। तूच असा एक श्रोता माझ्या दृष्टीस पडलास। ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय व मन एकाग्र करून ही कथा ऐक, तुला 4ही पुरुषार्थ प्राप्त होतील। धन, धान्य, पुत्र, पौत्र, धैर्य, स्मरणशक्ती, इहलोकीचे सुख, 100 वर्ष आयुष्य व नंतर उत्तम गती तुला लाभेल। गुरुचा कलियुगात मनुष्य रूपाने अवतार झाला। हरी व हर हे विशिष्ट कार्यासाठी म्हणजे भूमीचा भार कमी करण्यासाठी, भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेऊन येतात। त्या शिष्योत्तमाने विचारले, त्रैमूर्तीचा अवतार मनुष्य रूप धारण करून का बरे आला? तेव्हा त्या सिद्ध म्हणाले, त्रिमूर्तीचे 3 गुण ऐक। प्रथम आदिम अशी एकच वस्तू असून मायेचा पाश व भौतिक संपर्काने 3 मूर्ती उत्पन्न झाल्या। त्यातील ब्रह्मदेव हा रजोगुणांचा, विष्णू हा सत्वगुणांचा, रुद्र हा तमोगुणांचा आहे, परंतु तिन्ही मिळून मुळात एकच मूर्ती आहे।
ब्रह्मसृष्टीची रचना करतो, विष्णू विश्वाचे पोषण करतो, तर रुद्र हा प्रलय करतो. हे तिन्ही मूर्तींचे 3 गुण आहेत. ते एकमेकांना सोडून वेगळे राहत नाहीत. एक उदाहरण तुला सांगतो. दुर्वास ऋषींनी द्वादशी व्रताच्या निमित्ताने विष्णूला अवतार घ्यायला लावले. अवतार होण्याचा कारण एक ब्राह्मण राजा अंबरीश नावाच्या द्वादशी व्रत करीत असे, हरिचिंतन करीत असे. त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला त्याच्या घरी अतिथी म्हणून आले. त्या दिनी एका घटकेच्या आत उपवासात सोडायचा होता. अतिथी दुर्वास ऋषी श्रेष्ठ होते. अंबरीश राजाला फार भय वाटू लागले. पारणे नीट पार पडेल की नाही अशी शंका वाटू लागली. दुर्वास ऋषी येताच अंबरीशाने नम्रपणे वंदन करून पाद्य अर्घ्य देऊन त्यांची यथोपचार पूजा केली. आज एक घटिका साधन द्वादशी आहे. आपले प्रातःनुष्ठान लवकर संपून घटकेच्या आत यावे असे सांगितले. दुर्वास ऋषी नदीवर गेले. एक घटका झाली. अंबरीशाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थप्राशन करून उपवास सोडला. ऋषींच्या भोजनासाठी उत्तम पक्वाने तयार करून ठेवली होतीच. नंतर दुर्वास ऋषी आले. म्हणाले, दुरात्मा, अतिथीला न घेताच भोजन केलेस काय? ऋषी शाप देणार तोच अंबरीशाने विष्णूचे स्मरण केले. विष्णू धावून आला. दुर्वासाने अंबरीशाला शाप दिला. तुला प्रत्येक योनीत जन्म घ्यावे लागतील. तोच विष्णू अंबरीशाजवळ येऊन उभा राहिला. ऋषींचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अंबरीशाने विष्णूचे पाय धरले. विष्णू दुर्वासांना म्हणाला, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिला, मी त्याचे रक्षण करणार. तुम्ही मला शाप द्यावा असे मला वाटते. तेव्हा ज्ञानी ऋषीश्वर, केवळ ईश्वराचे अवतार असे दुर्वास ऋषी भूमीचा भार कमी व्हावा म्हणून अवतार घेण्यास काही कारण, काही निमित्त असावे असा विचार करून मनात म्हणाले, ज्ञानी लोकांनाही श्रेष्ठ असे लोक युगानुयुगे तप करतात, पण भूलोकी हरिचरणाची भेट दुर्लभ आहे. विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मीसहित अवतार घेईल, भक्तांचा उद्धार करील, यासाठी विष्णूला शाप दिला. दुर्वास विष्णूला म्हणाले, तू भूलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस. तुझे 10 अवतार प्रसिद्ध होतील. शिवाय ब्रह्मरूपा विश्वात्मा तू स्थूल व सूक्ष्म चराचरात अवतरून ते व्यापून आहेसच. विष्णूने दुर्वासांचा शाप स्वीकारला, कारण सज्जनांचा तो प्रतिपाळ करतो, दुष्टांवर त्याचा कोप होतो. हे अवतार क्वचित प्रकट तर क्वचित गुप्तपणे होतात. ब्रह्मज्ञानी लोक ते ओळखतात. आणखी एक गोष्ट आहे. अत्री मुनींची भार्या अनुसूया महापतिव्रता होती. त्रैमूर्तीचा जन्म तिच्या घरी झाला. तेथे अवतार झाला. तिघे देव कपटवेश धरून तेथे आले. ते तिचे पुत्र झाले. तेव्हा नामधारक सिद्धांना म्हणाला, देव कपटवेशाने कसे आले? ते पुत्र कसे झाले? अत्री ऋषी आधी कोण होते? त्यांचा जन्म कोणापासून झाला? त्यांचा मूळ पुरुष कोण? मला सर्व विस्ताराने सांगावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अल्पबोध. नामधारक हा शिष्य इतका गुरुमय झाला आणि सिद्धमुनींचे अंतःकरण त्याने जिंकले. स्वतः सिद्धमुनींना शिष्याचे प्रेम पाहून त्याला काय काय देऊ, काय काय सांगू असे झाले होते. तसे सिद्ध स्वतः म्हणतात, अजून मला तुझ्यासारखा कोणीच भेटला नाही. कोणीच श्री गुरुचरित्राविषयी माहिती विचारलेली नाही. त्यामुळे मला माहीत असून कोणाला सांगण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. असे वाटते सिद्धमुनी त्याला काहीच सांगण्याचे बाकी ठेवणार नाही. शिष्याने विचारले, आपण कोठे राहता? भोजन काय करता? मी तुमचा दास होतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे तर सिद्धमुनींनी दिलीच, पण प्रेमाने त्याला आलिंगन घेतले. प्रेम असे पाहिजे, अशी श्रद्धा हवी. तसे पाहता नामधारक स्पष्टवादी होता. त्याला जे जे वाटत होते, ज्या ज्या शंका येत होता, त्या त्या सिद्धांना त्यांचे आधी गुणगान करून नंतर त्यांना विनंती करून विचारले आहे. आपण दत्तभक्तांनी असा गुण आमच्यात आणावयास हवा. अगोदर गुरुचे गुणगान करावेत, नंतर विनंती करावी, प्रेमाने त्यांना प्रथम जिंकावे. असाच नामधारक वागल्या कारणाने सिद्धमुनींनी त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. खरे म्हणजे सेवा करता करता जो गुण आपल्या आपोआपच येतो. तरीही आपण दैवताला किंवा आपल्या गुरुला मनापासून प्रार्थना करावी. श्रद्धा ठेवून मनातच म्हणावे की हे गुरुराया, त्या नामधारकासारखा माझ्या मनाचा भाव हो. माझ्यावर माझे गुरु प्रसन्न होत ऐसे कर्म माझ्याकडून घडो. माझ्यामुळे माझ्या गुरुला समाधान लाभो, अशी आपण मनापासून इच्छा करणे हे कार्य आपल्यासाठी चांगलेच आहे. नामधारकाचे काही प्रश्न असे होते की त्यासाठी सिद्धमुनी पुराणातील गोष्टी त्याला सांगत होते. त्यामुळे स्वतः सिद्धांना जास्त आनंद मिळत होता. त्या शिष्याचे प्रेम पाहून सिद्धांनी आपल्याजवळ श्री गुरुचरित्र त्याला दाखवले व शिष्याच्या इच्छेवरूनच त्याला घेऊन भीमा अमरजा संगमाकाठी अश्वत्थ वृक्षाखाली बसून श्री गुरुचरित्र सांगू लागले. कल्पतरूहून श्रेष्ठ गुरु आहे. आपण जी कल्पना करू ती कल्पतरू पुरवतो, परंतु ज्याची कल्पनाही आपल्याला नसते असे थोर श्रीगुरु आम्हाला देतात.
रजोगुणी ब्रह्मा, सत्वगुणी विष्णू, तमोगुणी रुद्र असे त्रैमूर्तीचे गुण सांगून त्या तिघांची उत्पत्ती सांगताना सिद्ध म्हणाले, प्रथम आदिम अशी एकच वस्तू असून मायेच्या पार्श्वभौतिक संपर्काने 3 मूर्ती उत्पन्न झाल्या. भोळ्या भक्ता, धोरडी भक्ता आणि चतुर भक्तात ज्ञानाचा अहंकार सोडून मनामध्ये निर्मळ भक्ती ठेवून स्वतः अज्ञानी आहोत असे समज. कर्मेंद्रिय व मन एकाग्र करून पुढील मंत्राचे स्मरण करावे, जप करावेत. खरे असेच वाटते की श्री गुरुचरित्रात असून भक्ताने त्याला महत्त्व न दिल्या कारणाने अशा गोष्टी असून देखील दुर्लक्ष केले जाते. या अध्यायातील काही उद्धारक आणि मंत्रतुल्य अशा गोष्टी आहेत, त्यांची पूर्णफोड केली गेली नाही असे आम्हाला वाटते आणि आम्हाला वाटते तेच आपल्याला सुचवित आहोत. जर आपणास ते मनोमन पटले तर अवश्य तसे वागावे अशी आम्ही आपणास विनंती करतो. या अध्यायात काही गोष्टी अशा आहेत की त्या आम्हा भक्तांच्या उद्धाराला पोषकच आहेत. काही गोष्टी मंत्ररूप आहेत, त्याचा उपयोग केला तर फार चांगले होईल. जसे ओम दत्त आदिम वस्तुशक्ती दैवताय नमः, ओम दत्त मायाशक्ती दैवताय नमः, ओम दत्त पार्श्वभौतिक संपर्क शक्ती दैवताय नमः, ओम दत्त रजोगुणी ब्रह्म दैवताय नमः, ओम दत्त सत्वगुणी विष्णू दैवताय नमः, ओम दत्त तमोगुणी रुद्र दैवताय नमः. अशा मंत्राचा जप करणे अगर स्मरण करणे चांगले आहे. त्याचप्रमाणे विष्णू भक्ती प्रित्यर्थ द्वादशी व्रत करावे, ते अत्यंत थोर आहे. त्या द्वादशी व्रताचे इतके महात्म्य आहे की त्यामुळे दुर्वास ऋषी अंबरीश राजाकडे येतात अशी घटना घडवितात की त्याच्या परिणामामुळे जनकल्याणास्तव विष्णूला धर्तीवर 10 अवतार घेणे भाग पडले. ओम दत्त नारायण ओम दत्त.